सर्वपक्षीय व्यापारी महासंघाच्या आंदोलनाला व पाठपुराव्याला माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचेकडून मोठा प्रतिसाद। रात्रीच्या अंधारात पडलेले दरोडे व चोऱ्यांचा तपास अद्यापही अंधारात। वाई शहर व परिसरातील दरोडे व चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याच्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानंतर CCTV कॅमेऱ्याचे उघडले डोळे। पोलीस अधीक्षक माननीय समीर शेख यांनी वाई शहराच्या बाजारपेठेतून वाईतील पोलीस अधिकारी व व्यापारी यांचे समवेत शहरातील अतिक्रमण व वाहतूक व्यवस्था यांची पाहणी करून संबंधितांना त्याबाबत सूचना दिल्या। नमस्कार, मी श्री संजीव महामुनी, युवा प्रारंभ न्यूज चॅनेल महाराष्ट्र, वाई तालुका प्रतिनिधी। वाई शहरातील व परिसरातील दरोडे व चोरींच्या वाढत्या घटनांबाबत सर्वपक्षीय व्यापारी संघाने पोलीस मुख्यालय सातारा येथे जाऊन माननीय अधीक्षक यांची गुरुवार दिनांक 16 जानेवारी येथे वाई शहरातील अनेक अडचणींचा पाढा मांडण्यासाठी भेट घेतली। माननीय अधीक्षकांनी सर्व अडचणी समजून घेतल्या व समाधानकारक उत्तरे दिली व 8च दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन वाई व्यापारी महासंघाला दिले। त्याचप्रमाणे वाई शहरात बुधवार दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी पोलीस ताफ्यासह वाई बाजारपेठेची पाहणी करून वाई नगर परिषद सभागृहात सभेचे आयोजन केले। वाई शहराच्या समस्या सोडवण्यासाठी वाहतुकीची नवीन नियमावली तयार करण्याची तत्परता दाखवली। धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने शहरातील बंद पडलेल्या CCTV व स्पीकर यंत्रणा त्वरित सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला। निर्भया पथकासाठी वाहन व हुलडबाजांना चाप बसवण्यासाठी पेशवेकालीन कृष्णा तीरावरील 7ही घाटांवर पेट्रोलिंगची व्यवस्था करण्याचे सुतोवाच केले। बाल गुन्हेगारांची रवानगी बाल सुधारगृहात केल्याचेही अधीक्षकांनी सांगितले। खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली। वाई व्यापारी महासंघ व वाई वाहतूक मालक चालक संघटनेच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षकांच्या सत्काराने बैठकीची सांगता झाली। एकंदरीत येत्या सोमवारपासून वाई शहर अतिक्रमणमुक्त होऊन पार्किंगच्या समस्या सुटतील अशी आशा वाईकरांना आहे। नमस्कार आणि धन्यवाद। पाहणी करून काही मुद्दे आपल्या समोर त्यांनी आणलेले होते आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांनी सहमती पण सगळ्यांनी दर्शवलेली आहे। त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींना आपण प्रोव्हाइड करतोय। फक्त एकच विषय होता, तो होता त्या आमंत्रण चौक त्या समोरचा जो चौक आहे दुसरा आहे किसनरी चौक, तिकडे एक आठवड्यासाठी फक्त आम्ही तिकडे 2 वे परवानगी देतोय। आतापर्यंत 1 वे आपण होतो आणि शमशम विथ 2 वे अशा प्रकारे त्याच्यामध्ये आम्ही एक आठवड्यासाठी ऑर्डर टाकतो। जर ते यशस्वी झाला तर आपण त्यापुढे आपण कंटिन्यू करणार, नाहीतर आपण त्याला जसं आता आहे तर परत तसंच आपण त्याला कंटिन्यू करणार। बाकी सगळे मला वाटतं प्रस्ताव होते, सगळ्यांनी त्याला सहमती दाखवलेली आहे। त्याबद्दल सगळ्यांचं मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो की सगळे बाजारपेठातले जेवढे व्यापारी आहे, सगळे वाईचे जागरूक नागरिक आहेत, सगळ्यांनी आमच्याकडून जे प्रस्ताव तुमच्यापर्यंत आम्ही पाठवण्याचा मांडण्याचा प्रयत्न करत होतो त्याला तुम्ही सहमती दाखवलेली आहे। याच्यामध्ये शिव मॅडमचा खूप महत्त्वपूर्ण रोल आहे। त्यांनी याच्यामध्ये पूर्ण सहकार्य सगळ्या प्रशासनाने एका प्रकारे केलेला आहे आणि एन्फोर्समेंटसाठी जसं आपण जेव्हा सगळं माझ्याकडे आलेला होता SP ऑफिसला, त्यावेळेस आपण सगळ्यांना शब्द दिला होता की सगळे जी आपली मागणी आहे ती सगळी वाजिब आहे, त्याच्यामध्ये कुठलाही गैर असं आपलं काही मागणी नाही आहे। त्यामुळे सगळ्या आपल्या मागणीला आम्ही डेफिनेटली आम्ही पूर्ण करू। त्याच्यामध्ये पहिली जी आपली एक मुख्य मागणी होती ती होती CCTVची। ती CCTVची मागणी आज आम्ही बऱ्यापैकी 99% आज आम्ही पूर्ण करतोय। 32 पैकी 27 त्यामुळे आज सुरू झालेले आहे आणि वाई पोलीस स्टेशनमध्ये DVR देखील आज आम्ही आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही आज त्याला सुरू करतो। त्याचबरोबर मेन चौकात आपल्याला आपण स्पीकरची मागणी करत होता। मागे पण काही स्पीकरची व्यवस्था या ठिकाणी होती, परंतु मध्यंतरी ती विस्कळीत झालेली होती, त्याला परत कार्यान्वित करण्यात आलेला आहे। 4 स्पीकर आता पूर्ण वेळ चालू राहणार आहे
या व्यतिरिक्त काय नवीन स्पीकर लावायला मी त्यांना सूचना केलेली आहे. आपल्यासोबत चर्चा करून जागा निश्चित करून नॉईज पॉल्युशन आपल्याला करायचं नाही की दिवसभर काहीतरी स्पीकरवर आवाज होऊ दे असं पण आपल्याला करायचं नाही. त्यामुळे अशी जे ठिकाण आहे, खरोखर गरज आहे असे ठिकाण निवडून स्पीकरचे नवीन पण लावून घेतली अजून. तर ही 2 मागणी आपली पूर्ण झालेली आहे. आज आपला जो प्रस्ताव आहे त्याला पण आपण सगळ्यांच्या सहमतीने आज या ठिकाणी आपण मंजुरी देतोय आणि त्याचं नोटिफिकेशन मी आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर आज संध्याकाळीपर्यंत काही प्रस्ताव माझ्याकडे पाठवून द्या. मला वाटते उद्यापासून याला आपण चालना देऊन टाकू. करायला तुम्हाला काय नको पाहिजे माहिती करायला वेळ मागताय. मग गुरुवार आहे पण काय सोमवारी मग नको उशीर करायला. सोमवारी पासून